अथ तृतीयोऽध्यायः। राजोवाच निशम्य देवस्वभटोपवर्णितम् प्रत्याह किं तान् प्रतिधर्मराजः। एवं हताज्ञो विहतान्मुरारेर्नैदेशिकैर्यस्य वशे जनोऽयम्। परीक्षित राजाने विचारलं, सर्व जीव धर्मराज यमाच्या स्वाधीन आहेत. यमा इतकं तर कोणी सामर्थ्यवान नाही जगात. मग भगवंताच्या पार्षदांनी यमाची आज्ञा मोडली विष्णुदूतांनी आणि यमाच्या दूताचा अपमान केला. मग यमाच्या दूतांनी अजामिळाचा सगळा वृत्तांत सांगितला. तेव्हा यम काय म्हणाला, आजपर्यंत यमाच्या आज्ञेचं उल्लंघन कोणीही केलेलं नाही आणि कोणी ऐकलंही नाही. मग याविषयी माझ्या मनामध्ये संशय निर्माण झाला आहे, तो आपण दूर करावा. शुकाचार्य म्हणतात की भगवंताच्या पार्षदांनी यमदूताच्या कामामध्ये अडथळा आणला. ते कोण होते? तेव्हा यमदूतांनी सांगितलं, यमदूताऊचुः कंतिसन्तीह शास्तारो जीवलोकस्य वै प्रभो त्रैविध्यं कुर्वतः कर्म फलाभिव्यक्तिहेतवः. यमदूत यमराजाला म्हणाले, महाराज, पाप पुण्य किंवा मिश्र कर्म संसारातील जीव करीत असतात. जीवांना त्या त्या कर्माचं फळ देणारे जगामध्ये शास्त्रे किती, शासन करणारे. शास्त्रे म्हणजे अधिकार शासन करणारी. शासन म्हणजे शिक्षण आहे, व्यवस्था. दंड देणारे शासक जर जास्त असतील तर कोणालाही सुख दुःख कुणाला मिळावं कुणाला न मिळू नये हे प्रत्येक जण वेगवेगळं सांगतील. प्रत्येकाची कर्म जगामध्ये वेगवेगळी आहेत. त्यांचे शासक जर अनेक असतील तर शासकाचा अधिकार नाममात्रच राहील. म्हणून शास्ता, शासन करणारा, राज्य करणारा एकच पाहिजे. अनेक असेल तर बेबनशाही होते. जसं न्यायव्यवस्थेमध्ये आपले बेबनशाही आहे. एका कोर्टाने म्हणायचं शिक्षा दिली, दुसऱ्याने म्हणायचं निर्दोष आहे, तिसऱ्याने म्हणायचं पुन्हा शिक्षा द्या, पुन्हा राष्ट्रपतीनं सोडून द्यायचं. ही लोकशाही नाही, बेबनशाही आहे. शास्ता एकच पाहिजे, नाहीतर निरनिराळे शास्त्रे निरनिराळे शिक्षे देतील. जगामध्ये आजपर्यंतही यमराज आपण दिलेला दंड कोणी मोडला नाही. यावेळी मात्र 4 अद्भुत सिद्ध आले आणि तुमच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. आम्ही अजामिळ नावाच्या पापी माणसाला ओढून आणत होतो, त्याने आमचा फास तोडला आणि त्याला सोडवलं. त्या अजामिळाच्या तोंडून नारायण हा एकच शब्द निघाला आणि ते तिथे 4 दूत पोहोचले. ते कोण होते? त्याचं रहस्य काय? हे ऐकायला आम्ही उत्सुक आहोत, असं यमदूतांनी यमराजाला विचारलं. शुकाचार्य म्हणतात, सर्व प्रजेचा शासन करणारा यमराज भगवंताच्या चरणकमलाचं स्मरण करीत म्हणाला, यम उवाच परो मदन्यो जगतस्तस्तुषश्च ऊतं प्रोतं पटवद्यत्र विश्वं यदंशतोऽस्य स्थितिजन्मनाशा नस्योतवत् यस्य वशे च लोकः.
यमराज म्हणला, माझ्या व्यतिरिक्त चराचर जगताचा स्वामी वेगळा आहे. मी त्याचा नोकर आहे. मी काय जगताचा स्वामी आहे काय? हे संपूर्ण जग ज्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे, उत्पत्ती स्थिती प्रलय जे करतात आणि सर्व जग वेसण घातलेल्या बैलाप्रमाणे त्याच्या अधीन आहे. शेतकरी जसं बैलाला हाकत असतो तसं सगळ्या जगाला हाकणारा एकच परमेश्वर आहे. आम्ही सगळे त्याचे नोकर आहोत. कोण कोण? यम म्हणला, मी, इंद्र, निरृती, वरुण, चंद्र, अग्नी, शंकर, वायू, सूर्य, ब्रह्मा, 12 आदित्य, विश्वे देव, 8 वसु, साध्यगण, 49 मरुद्गण, 11 रुद्र, रजोगुण तमोगुण विरहित भृगु वगैरे प्रजापती, सगळे मोठे मोठे देव. आम्ही सगळेजण त्याच्या अधीन आहोत. विश्व त्याच्या ताब्यात आहे. आम्ही कोणीही भगवंताची लीला जाणत नाही. मग इतराविषयी काय बोलावं? दूतानो, ज्याच्यामुळं आपण सर्व जग पाहतो, पण त्या परमात्म्याला आपण कोणत्याही साधनाने जाणू शकत नाही. त्याचे दूत सर्व जगामध्ये भ्रमण करत असतात. त्या दूतांचं दर्शन सुद्धा दुर्लभ आहे. त्यांनी आपल्या भक्तजनांना शत्रूपासून, माझ्यापासून, अग्नी इत्यादी संकटापासून सुरक्षित ठेवलेलं आहे. दूतानो, त्या भगवंतानी निर्माण केलेला धर्म ऋषी देव सिद्ध सुद्धा जाणत नाहीत. मग मनुष्य, विद्याधर, चारण, असुर कसे जाणू शकतील? भगवंतानी निर्णय केलेला भागवत धर्म परमशुद्ध आहे, गोपनीय म्हणजे गुप्त आहे, कळण्याला कठीण आहे. तो जो जाणतो तो परमात्म्याला जाणतो. भागवत धर्माचं रहस्य कोण कोण जाणतं? ब्रह्मर्षी, देवर्षी ब्रह्मदेव, देवर्षी नारद, शंकर, सनतकुमार, कपिलदेव, स्वयंभुव मनु, प्रल्हाद, जनक, भीष्म पितामह, बली, शुकदेव आणि मी म्हणजे यमराज. आम्ही फक्त हे रहस्य जाणतो. सर्व जीवासाठी सगळ्यात मोठा धर्म आहे भगवंताचं नामस्मरण करणं. भगवंताच्या चरणाविषयी भक्तिभाव प्राप्त करून घ्यावा. दूतानो, भगवंताच्या नामोच्चरणाचा महिमा तर किती विलक्षण आहे. अजामिळासारखा पापी सुद्धा केवळ मरताना भगवंताचं नाम घेतलं म्हणून मुक्त झाला. म्हणून भगवंताचे गुण, लीला, नामाचं श्रद्धायुक्त केलेलं कीर्तन मनुष्याच्या सर्व पापाचा नाश करतं. हे काही फार मोठं फळ नाही. कारण अत्यंत पापी अशा अजामिळाने मरतेवेळी अस्वस्थ असताना आपल्या मुलाचं म्हणून नारायण हे नाव कसं बसं उच्चारलं, तरी सुद्धा त्याला मुक्ती मिळाली. भगवन नामाचा महिमा हा अगाध आहे. तो बहुधा मोठमोठे लोक सुद्धा जाणत नाहीत. म्हणून बुद्धिमान माणसं सुद्धा भक्तिभाव स्थापित करतात. ज्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे तो दंडाला पात्र नाही. चुकून जरी त्याच्या हातून एखादं पाप घडलं आणि त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं, गुणगान केलं, तर ते पाप नष्ट होतं. जे समदर्शी साधू भगवंताला शरण जातात, भगवंताचं पवित्र चरित्र गातात,
भगवंताची गदा त्यांचं रक्षण करते. यमदूतानो, तुम्ही त्यांच्या जवळ सुद्धा जाऊ नका, कारण त्यांना साक्षात काळ सुद्धा दंड देण्याला समर्थ नाही. जे सर्वस्व भगवंताला अर्पण करतात त्यांना तुम्ही कधीही दंड देऊ नका, पण जे अभक्त आहेत, भगवंताच्या भक्तिरसाला विन्मुख आहेत, त्यांना मात्र तुम्ही माझ्याकडे घेऊन येत जावा. भक्ताला हात लावू नका. ज्याची जीभ भगवंताचे गुण आणि नाम याचा उच्चार करीत नाही, ज्याचं चित्त भगवंताच्या चरणाशी जडलेलं नाही, ज्याचं मस्तक एकदा सुद्धा भगवंतापुढे नम्र होत नाही, जे भगवंताच्या सेवेला विन्मुख आहेत, अशा पापी लोकाला माझ्याकडे खुशाल घेऊन या. माझ्या दूतांनी भगवंताचा जो अपराध केला त्याला भगवान नारायण क्षमा करोत. त्यांना तुम्ही शरण जा. सर्वव्यापी प्रभूला नमस्कार असो. परीक्षित राजा, म्हणून तू असं समज की मोठमोठ्या पापाचं खात्रीचं प्रायश्चित्त म्हणजे जगाचं कल्याण करणारं भगवंताचं नामसंकीर्तन. तस्मात् संकीर्तनम विष्णोर जगन्मंगलमंहसाम महतामपि कौरव्य विद्यैकांतिक निष्कृतिम. केवढंही मोठं पाप जरी असलं तरी नामस्मरणाने जातं. वाला इतका पापी मनुष्य जगात आत्तापर्यंत निर्माण झालाय का? एक माणूस मारला की एक खडा रांजणात टाकायचा. 7 रांजणं भरली होती. इतकी माणसं पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात तरी मिलीत का? आणि ती नुसत्या कशाने? हाताने मारलीत. पण त्याचं हे पर्वता एवढे पातक नामस्मरणाने गेलं ना, रामनामाने जळलं. जे लोक भगवंताच्या या उदार चरित्राचं वारंवार श्रवण करतात, कीर्तन करतात, त्यांच्या हृदयामध्ये भक्ती निर्माण होते. भक्तीनं आत्मशुद्धी होते. इतर कोणत्याही व्रताने होत नाही. मग भगवंताच्या चरणकमलाचा तो लोभी होतो. एकदा तो भक्त झाला की पुन्हा विषयामध्ये येत नाही. परंतु कामनानी ज्यांची विवेकबुद्धी नष्ट झाली आहे, तो पाप झालं म्हणल्यावर पुन्हा प्रायश्चित्त घेतो, पुन्हा नव्याने पाप करतो, पुन्हा प्रायश्चित्त घेतो. त्याचं पाप जात नाही. नामस्मरण केल्यानंतर पुन्हा पाप करता कामा नाही, तर पाप जातं. नाहीतर पहिलं पाप वज्रलेप होतं. यमदूतांनी यमराजाकडून भगवंताचा महिमा ऐकला. त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. यमधर्माच्या वचनावर विश्वास ठेवून ते आता त्यांनी धडा घेतला की भक्ताजवळ जायचं नाही. म्हणून ध्रुव जेव्हा ध्रुवलोकाला चालला, विमानामध्ये चढायला लागला, तेव्हा मृत्यू आला. यमराज माझ्या डोक्यावर पाय देऊन जा म्हणला. म्हणून ते इच्छामरणे असतात. भीष्माचार्यांनी सांगितलं, दक्षिणायन संपल्याशिवाय यमाला तू यायचं नाहीस. उत्तरायण सुरू होस्तोवर भीष्माने आपला प्राण धारण केला. इतिहासमिमं गुह्यं भगवान कुंभसंभवः कथयामास मलय आसीनो हरिमर्चयन्. हा अतिशय गुप्त असा इतिहास मलय पर्वतावर अगस्त्य ऋषींनी मला सांगितला होता, असं शुकाचार्य म्हणतात.
राजोवाच देवासुरनृणां सर्गो नागानां मृगपक्षिणां सामासिकस्त्वया प्रोक्तो वस्तु स्वायंभुवेंतरे. परीक्षित राजाने प्रश्न विचारला. ही जी प्रश्नोत्तर पद्धती आहे ती आमच्या बीएड कॉलेजला सॉक्रेटिसची म्हणून शिकवली जाते. सगळ्या कॉलेजमधून चुकीचं शिकवलं जाते. इतिहास चुकीचा, भूगोल चुकीचा, तत्वज्ञान चुकीचं. इतकंच काय, गणितशास्त्र सुद्धा गेल्या शतकात शिकवतात. अजून विज्ञान फार पुढे गेले, कुठे शिकवतात? क्वेश्चन आन्सर मेथड जी आहे ती आपली आहे, प्रश्नोत्तर पद्धती, पण त्यांची उलटी आहे. शाळेतली प्रश्नोत्तर पद्धती उलटी आहे. गुरुनी प्रश्न विचारायचा आणि शिष्याने उत्तर द्यायचं. आपली ही सवाशी कशी आहे? शिष्याने प्रश्न विचारायचा, मी प्रश्न विचारायला अभ्यास करावा लागतो. लक्षात घ्या. परीक्षित राजा नेमके प्रश्न विचारतोय. थोडक्यात स्वयंभू मन्वंतरामध्ये देव, असुर, मनुष्य, साप, पशुपक्षी यांची सृष्टी कशी झाली हे आपण सांगितलं. ही विस्ताराने जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. हा सुंदर प्रश्न ऐकल्यानंतर शुकाचार्य म्हणाले, राजा, प्रचेतसापर्यंत सृष्टी हे वर्णन तुझ्यापूर्वी आलं होतं. प्राचीन बर्ही राजाचे प्रचेता नावाचे पुत्र होते. ते तपश्चर्या करून बाहेर आले. समुद्रात उभारून तप करत होते. बाहेर आल्यावर बघितलं सगळी पृथ्वी झाडांनी भरून गेलेली आहे. त्याला राग आला. तपोबलाने त्यांनी आपल्या मुखातून वायू आणि अग्नी निर्माण केले आणि वृक्षाला जाळू लागले. वृक्षांचा अधिपती चंद्र हा तिथे आला आणि प्रचेतांचा क्रोध शांत करीत त्यांना म्हणाला, हे प्रचेतानो, त्या बिचाऱ्या झाडांचा का द्वेष करताय तुम्ही? द्वेष करू नका. तुम्ही प्रजेची वृद्धी करणारे आहात, प्रजापती म्हणून मानले गेलेले आहात. आणि या वनस्पती, या औषधी प्रजेच्या खाण्यापिण्याकरता देवाने निर्माण केलेले आहेत. सगळ्या प्राण्यांना, पक्ष्यांना, मनुष्याला अन्न कुठून मिळतं? झाडापासून मिळतं. म्हणून झाडं म्हणजे सत्पुरुष आहेत. त्यांना हातपाय नाहीत, पण 2 पायाच्या माणसाकरता ते धान्य, गहू, अन्न, भोजन सगळं देतात. बैल, उंट इत्यादींना सुद्धा शेतीतून उत्पन्न होणारं अन्नधान्य मिळतं. तेव्हा माझी तुम्हाला आज्ञा आहे की झाडाला जाळू नका. तुम्हाला परमेश्वरांनी काय आज्ञा दिली आहे? प्रजा निर्माण करा. आणि तुम्ही प्रजा निर्माण केली आणि झाडं जळून गेली तर खाणार काय ती? आपला राग आवरा. पिता, आजोबा, पणजोबा यांनी जो धर्म आचरला त्या मार्गाने जा. आई वडील मुलांचं रक्षण करतात, पापण्या डोळ्यांचं रक्षण करतात, पती पत्नीचं रक्षण करतो, गृहस्थ भिक्षुकांचं करतो, ज्ञानी अज्ञानांचे हितचिंतक आहे. तसं तुम्ही जगाचं हितचिंतन करा. झाडांना जाळू नका. आणि मग त्यांनी क्रोधाने जो निर्माण केलेला अग्नी तो शांत केला. चंद्र म्हणाला, गरीब बिचाऱ्या वृक्षांना अजून जाळू नका. जे शिल्लक आहेत त्याचं रक्षण करा. त्यामुळे आपलं कल्याण होईल. ही जी मुलगी आहे प्रम्लोचा नावाच्या अप्सरेची, ती जंगलामध्ये टाकून ती अप्सरा निघून गेली. या वृक्षांनी त्या मुलीचं पालनपोषण केलं. म्हणून ही कन्या आम्ही तुम्हाला अर्पण करतो, पत्नी म्हणून स्वीकार करा. प्रम्लोच्या अप्सरेची सुंदर कन्या
प्रचेताना दिली आणि तो निघून गेला. त्या प्रचेताना त्या कन्येपासून प्राचेतस नावाचा दक्ष उत्पन्न झाला. दक्षाला शंकरांच्या गणाने मारलं होतं, त्याला मुंडकं लावलं होतं आणि ते मुंडकं त्या शरीराचा त्याला वीट आला, अर्ध प्राण्याचं आणि अर्ध मनुष्याचं, म्हणून त्यांनी देह टाकून दिला आणि प्रचेतांच्या पोटी दक्ष पुन्हा जन्माला आला. कळलं का? हा दुसरा जन्म आता दक्षाचा. त्या दक्षाला खूप संतती झाली. कन्येवर प्रेम करणाऱ्या त्याने विविध प्राण्यांची उत्पत्ती केली, ते सांगतो तुला. दक्षाने पाणी, जमीन, आकाशामध्ये राहणारे देव, असुर, मनुष्य यांची प्रजा संकल्पाने उत्पन्न केली. ही सृष्टीची वाढ तरीही होत नाही हे पाहून त्यांनी विंध्याचलाच्या टेकडीवर जाऊन घोर तपश्चर्या केली. विंध्याचलावर अघमर्षण नावाचं श्रेष्ठ तीर्थ आहे. अघमर्षण म्हणजे पापाचा जिथे नाश होतो असं. तिथे सर्व पाप धुवून काढते म्हणून त्याला अघमर्षण म्हणतात. त्रिकाल स्नान करून तिथे दक्षाने भगवंताला संतुष्ट केलं. मग भगवंतानी त्याला हंसगुह्य नावाचं स्तोत्र सांगितलं, त्याची स्तुती केली. मग भगवान प्रसन्न झाले. प्रजापती दक्ष म्हणाला, नमः पराया वितथानुभूतये गुणत्तया भास निमित्त बंधवे अदृष्टधाम्ने गुणतत्वबुद्धिभिर् निवृत्तमानाय दधे स्वयंभुवे. भगवान आपली चित्शक्ती ही जगाला निर्माण करते, पण जीव आहेत ते सृष्टीलाच सत्य मानतात, म्हणून त्यांना आपला साक्षात्कार होत नाही. आपण कोणत्याही प्रमाणाने न कळणारे आहात, स्वयंप्रकाश आहात, परात्पर आहात, सर्वशक्तिमान आहात. आपण जग प्रकाशित करता. मी आपल्याला नमस्कार करतो. आपण सर्व जीवांचे ज्ञाते आहात. जीव तुम्हाला जाणू शकत नाहीत म्हणून मी आपली स्तुती करतो. समाधी कालामध्ये आपलं दर्शन होतं. शुद्ध हृदयामध्ये आपण राहता. आपल्याला नमस्कार असो. यज्ञ करणारे लोक लाकडातून अग्नी प्रगट करतात. त्याला सामिधेनी नावाचे मंत्र म्हणून अग्नी प्रगट होतो लाकडातून. तसं हृदयामध्ये लपलेल्या तुम्हाला शुद्ध बुद्धीने संत हृदयातच शोधतात. जगामध्ये जो वेगळेपणा दिसतो तो मायेचा आहे. माया ही आपणच आहात. सर्व नाम सर्व रूप आपलीच आहेत. आपण माझ्यावर प्रसन्न व्हावं. जे काही वाणीनं बोललं जातं, मनबुद्धी इंद्रियाने ग्रहण केलं जातं, ते खरं आपलं स्वरूप नाही, ते त्याच्या पलीकडचं आहे. आपण उत्पत्ती प्रलयाचे अधिष्ठान आहात. भगवान, जीव जगतातील श्रेष्ठ भेद आणि स्वगत भेद यापेक्षा आपण सगळे वेगळे आहात, अद्वितीय आहात. आपल्याला नमस्कार असो. सुगंध वाहून नेणारा वारा सुगंधित झाल्यासारखा वाटतो, पण तो सुगंधित वास्तविक नसतो. कारण काही वेळाने तो सुगंध संपून जातो. त्याप्रमाणे आपण सगळ्यांच्या हृदयामध्ये राहता तेव्हा जीवामध्ये आल्यासारखं वाटतं, प्रतीत होता, पण वास्तविक ते आपलं मूळ रूप नाही. प्रभो, आमची अभिलाषा पूर्ण करावी. परीक्षित राजा, अघमर्षण तीर्थावर दक्षाने भगवंताची अशी स्तुती केली आणि भगवान प्रगट झाले
अष्टभुज प्रगट झाली. गरुडाच्या खांद्यावर चरण ठेवलेले, आठ हातामध्ये 8 आयुध, मेघाप्रमाणे श्यामल, शरीरावर पीतांबर झळकत होता, दृष्टीतून कृपेचा वर्षाव होत होता. किरीट, कडी, मकराकृती कुंडल वगैरे, कमरपट्टा, अंगठ्या हे सगळे अलंकार घातलेले होते. त्रैलोक्याला मोहिनी घालणारं हे रूप भगवंतांनी धारण केलं होतं. नारद, नंद, सुनंद हे पार्षद सगळे बरोबर होते. सिद्ध, गंधर्व, चारण भगवंताच्या गुणांचं गायन करीत होते. दक्षाला अतिशय आनंद झाला. त्यांनी साष्टांग प्रणाम केला. भक्तीच्या उद्रेकाने इंद्रिय उसंबळून आली. हृदय सगळं भक्तीनं भरल्यामुळं तोंडातून शब्द फुटेना. नम्रपणे नुसता उभा राहिला. त्याच्या हृदयामध्ये काय भाव आहे हे भगवंतांनी ओळखलं आणि भगवान म्हणाले, महाभाग्यवान दक्षा, खूप तपश्चर्या करून तू सिद्ध झाला आहेस. माझ्यावरील अत्यंत श्रद्धेनं तुझ्या हृदयामध्ये माझं प्रेम निर्माण झालं आहे. तू या विश्वाची वृद्धी व्हावी म्हणून तपश्चर्या करतो आहेस. म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. माझीही तीच इच्छा आहे. तुम्ही सगळ्या माझ्याच विभूती आहात. तू तपश्चर्या केली आहेस. तपो मे हृदयं ब्रह्मस्तनुर्विद्या क्रियाकृती अंगानि क्रतवो जाता धर्म आत्मा सवस्सुराः. तू तप केलंय म्हणून मी प्रसन्न झालो का? तपश्चर्या हे माझं हृदय आहे, विद्या हे शरीर आहे, कर्म ही आकृती आहे, यज्ञ हे अंग आहे, धर्म मन आहे आणि देवता प्राण आहेत. जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हाही मीच होतो. आताही मीच आहे आणि सृष्टी प्रलयामध्ये गेल्यावर सुद्धा मीच राहणार आहे. मी अनंत गुणाचा आधार आहे म्हणून अनंत आहे. मी विश्वामध्ये शक्ती आणि चेतना निर्माण करतो. ब्रह्मदेवाला सुद्धा सामर्थ्य मीच देतो. जेव्हा मी त्याला आज्ञा केली तप कर, तेव्हा ब्रह्मदेवानी तप केली आणि तपातून तुझ्यासारख्या 9 प्रजापतीची उत्पत्ती केली. तेव्हा हे प्रिय दक्षा, तू आता संतती निर्माण कर. पंचजन प्रजापतीची कन्या असिकनी हिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. गृहस्थ धर्माचा स्वीकार कर. हिच्यापासून तुला पुष्कळ संतती होईल आणि ती सर्व संतती माझ्या सेवेमध्ये तत्पर राहील. शुकाचार्य म्हणतात, एवढं बोलून भगवान अंतर्धान पावले आणि मग शुकाचार्य म्हणतात, श्री शुक उवाच तस्यां स पांचजन्यां वै विष्णुमायोपबृंहितः हर्यश्वसंज्ञान आयुतं पुत्राना जनयद विभुः. भगवंतांनी शक्ती प्रदान केल्यामुळे दक्ष प्रजापतींनी असिकनीबरोबर लग्न केलं आणि हर्यश्व नावाचे 10,000 पुत्र उत्पन्न केले. हे सगळे एकाच आचरणाचे, एकाच स्वभावाचे होते. त्यांना सांगितलं लग्न करा आणि संतान निर्माण करा, पण ते तपश्चर्येला निघून गेले. पश्चिम दिशेकडे सिंधू नदी आणि समुद्राच्या संगमावर नारायण सरोवर नावाचं श्रेष्ठ तीर्थ आहे, तिथे ते गेले. नारायण सरोवरामध्ये स्नान केल्यानंतर त्यांचं अंतःकरण शुद्ध झालं. तरीसुद्धा तपश्चर्या करीतच राहिले. देवर्षी नारदांनी ते पाहिलं आणि त्यांना उपदेश केला, हर्यश्वानो, तुम्ही प्रजापती असलात तरी मूर्ख आहात. तुम्ही भूमीचा अंत पाहिला आहे का?
नाही ना, मग प्रजा कशी निर्माण कराल? म्हणून काही प्रश्न विचारले की एक असा देश आहे की जिथे एकच पुरुष आहे, एक असे विवर आहे की येथून बाहेर येण्याचा रस्ताच नाही, एक अशी स्त्री आहे की जी बहुरूपिणी आहे, एक असा पुरुष आहे की जो व्यभिचार करणाऱ्या स्त्रीचा पती आहे, एक अशी नदी आहे की जी मागे पुढे दोन्ही बाजूने वाहते, एक असे आश्चर्यकारक घर आहे की जे 25 पदार्थांनी बनलेले आहे, एक असा हंस आहे की ज्याची गोष्ट मोठी विचित्र आहे, एक असं चक्र आहे की जे धारदार असलेले दात आणि वज्राने बनलेले आपोआप फिरते. तर तुम्ही या प्रश्नांची उत्तरे द्या. शुकाचार्य म्हणाले, हर्यश्व बुद्धिमान होते. त्यांनी उत्तरं दिली. भू म्हटलं की नाही, पहिला पुरुष त्यातलं काय म्हणले? भूमी. पहिला प्रश्न, तुम्ही भूचा अंत पाहिला आहे काय? हा पहिला प्रश्न होता. त्याला उत्तर दिलं, भू म्हणजे हे शरीर, हेच आत्म्याचे बंधन आहे, याचा अंत पाहिल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. असा एकच देश, पुरुष कोण आहे? ईश्वर हा एकच आहे, तो सर्वांचा आश्रय आहे, त्याचा कोणी आश्रय नाही, तोच भगवान आहे, नित्यमुक्त आहे. त्याला पाहिल्याशिवाय कर्मापासून जीवाला लाभ होणार नाही. आता तिथून गेल्यानंतर मनुष्य परत येत नाही. पाताळात गेलेला मनुष्य जसा परत येत नाही, तसा जीव परमेश्वराला प्राप्त केल्यावर संसारामध्ये पुन्हा येत नाही. आणि त्याला जाणल्याशिवाय कर्माचा नाश होत नाही. बहुरूपी असणारी बुद्धी हीच चंचल स्त्री आहे. कारण माणसाची बुद्धी चंचल आहे, आज इकडे आहे, आज उद्या तिकडे आहे. ही बुद्धी कुलटा स्त्रीप्रमाणे आहे. हिच्या संगतीनं जीवाचं ऐश्वर्य म्हणजे स्वतंत्रता नष्ट झाली आहे. हिच्या मागे लागून जीव संसारामध्ये भटकतो. तिच्या सुखदुःखरूप गती जाणल्याशिवाय विवेकरहित कर्म करूनच काय सिद्धी मिळणार आहे? ते जाणलं पाहिजे. तर दोन्ही बाजूनी वाहणारी नदी कोण? माया. दोन्ही बाजूनी का? एका बाजूनी ही सृष्टी निर्माण करते आणि दुसऱ्या बाजूनी प्रलय करते. जे लोक हिच्यातून बाहेर पडण्याकरता तपश्चर्या, ज्ञान वगैरे तटांचा आश्रय घेत नाहीत, ते मुक्त होत नाहीत. 25 तत्वाचं नगर कोणतं? अद्भुत घर कोणतं? तर म्हणले शरीर. पुरुष हा त्याचा आश्रय आहे, जगाचा अधिष्ठाता आहे. ही गोष्ट समजली नाही तर स्वातंत्र्य प्राप्त होत नाही. म्हणून स्वतंत्रतेने केली जाणारी कर्मे व्यर्थ आहेत. भगवंता आता निरनिराळ्या गोष्टी सांगणारा हंस कोण? तर शास्त्र. भगवंताचं स्वरूप सांगणारं शास्त्र हंसाप्रमाणे नीरक्षीर विवेकी आहे. हंस दुधातील दूध घेतो आणि पाणी टाकून देतो. तसं शास्त्र जे आहे ते योग्य काय आहे ते घ्यायला सांगतं आणि जे अयोग्य आहे ते टाकायला सांगतं. अध्यात्मशास्त्र अशा प्रकारे बुद्धीनं जाणल्याखेरीज कर्मापासून लाभ होणार नाही. सतत फिरणारं चक्र कोणतं? काळ. काळ हे चक्र आहे, ते नेहमी फिरत असतं. त्याची धार सूर्याप्रमाणे वज्राप्रमाणे तीक्ष्ण आहे. सर्व जगाला ते आपल्याकडे खेचतं. हे संपूर्णपणे स्वतंत्र आहे. पिता कोणता? शास्त्र हाच पिता आहे. तो कर्मापासून निवृत्त व्हा म्हणून सांगतो. कर्मापासून निवृत्त होण्याच्या आज्ञेचं पालन शास्त्र कळल्याशिवाय होणार नाही. अशा प्रकारे हर्यश्वानी नारदाने विचारलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली. नारदाला प्रदक्षिणा घातली
आणि ज्या मार्गाने गेल्यावर मनुष्य परत येत नाही त्या दिशेला गेली, त्या मोक्ष मार्गाला गेली. देवर्षी नारद हे निरनिराळ्या लोकांमध्ये विहार करण्याकरता गेले. दक्ष प्रजापतीला कळलं की नारदाने आपल्या मुलांची बुद्धी फिरवली आणि ते संसारात परत यायच्या ऐवजी अरण्यात तपश्चर्येला निघून गेले. तो अतिशय व्याकुळ झाला, शोक करायला लागला. मग ब्रह्मदेवानी दक्षाचं सांत्वन केलं. मग त्यांनी शबलाश्व नावाचे 1000 पुत्र निर्माण केले. ते सुद्धा नारायण सरोवरात गेले. नारदाची गाठ पडली. नारदाने त्यांना उपदेश केला आणि गेले तपश्चर्येला. त्या शबलाश्वानी खूप काळ तपश्चर्या केली. पाणी पिऊन राहिले, काही महिना हवा पिऊन राहिले, नारायणाचं ध्यान करू लागले. मग नारद आले आणि नारदाने त्यांना पहिल्या मुलांना सगळ्या जशी हर्यश्वाना उपदेश केला तसा शबलाश्वाना केला. नारद म्हणाले, दक्ष प्रजापतीच्या पुत्रांनो, मी तुम्हाला उपदेश करतो ते नीट ऐका. बंधूवर प्रेम करणारे तुम्ही बंधूच्या मार्गाचंच अनुकरण करा. तुमचे थोरले भाऊ या मार्गाने गेले त्या मार्गाने जावा. त्याप्रकारे शबलाश्व हे नारदाच्या म्हणण्याप्रमाणे निघून गेले आणि तपश्चर्या करू लागले. दक्षाला हे कळल्यावर तो अतिशय संतापला. पुन्हा म्हणला, आपल्या नारदानी आपल्या मुलाला निवृत्ती मार्गाचा उपदेश केला, संसार केल्याशिवाय. मुलं कर्तव्यच्युत झाली म्हणून नारदाचा भयंकर राग आला. नारद भेटल्याबरोबर दक्ष प्रजापतीचा राग अनावर झाला. त्यांनी नारदाला शाप दिला. नारदाला म्हणाला, दुष्टा, साधूचं सोंग घेऊन माझ्या धर्मनिष्ठ मुलांना संन्यासाचा मार्ग दाखवलास. अजून त्यांनी ब्रह्मचारी आणि ऋषीरून फिरलेलं नाही, यज्ञ करून देवरून फिरलं नाही, पुत्रांना जन्म घेऊन पितरून फिरलं नाही, त्यांना जगाच्या कशाची माहिती नाही. तेव्हा हे पापी नारदा, तू त्यांच्या बुद्धीचा घात केलास, तू निर्दय आहेस, तू त्यांचा बुद्धिभेद केलास. म्हणून भगवंताच्या पार्षदामध्ये राहून सुद्धा स्वतःच्या कीर्तीला कलंक लावलास, तू निर्लज्ज आहेस. नारदाला शिव्या दिली. तू प्राण्याचं अहित करणार आहेस. केवळ वैराग्याने स्नेहपाश तुटतो असे तुला वाटत असेल तर ते चूक आहे. कारण ज्ञानाशिवाय वैराग्याचे सोंग करणाऱ्या तुझ्या उपदेशाने कोणालाही वैराग्य प्राप्त होणार नाही. अरे, विषयांचा अनुभव घेतल्याशिवाय विषय दुःखरूप आहे ते समजत नाही ना. मग दुःखाचा अनुभव घेतल्यावर वैराग्य आपोआप निर्माण होतं. तुझ्यासारख्या माणसाच्या उपदेशाने होत नाही. अरे, आम्ही गृहस्थ आहोत, धर्ममर्यादाचे पालन करणार आहोत. तू आमची वंशपरंपरा उद्ध्वस्त केली आहेस, दुष्टपणा केली आहेस. म्हणून मूर्खा, मी तुला शाप देतो की तू एका जागी राहणार नाहीस. नारद म्हणाले, बरं झालं, मला कुठं लग्न करायचं आणि मुलं बाळा एका ठिकाणी राहायचं आहे. सतत भटकत राहशील. शुकाचार्य म्हणतात, देवर्षीमध्ये श्रेष्ठ असलेले संत शिरोमणी नारदानी ठीक आहे म्हणून या शापाचा स्वीकार केला. बदला घेण्याची, उलट शाप देण्याची क्षमता नारदामध्ये होती तरी दिली नाही, शाप दिला नाही. दुसऱ्यांनी केलेला अपकार सुद्धा जो सहन करतो, त्याचा प्रतिकार करत नाही, तो खरा साधू. नारद हे खरे साधू होते. मग शुकाचार्य म्हणतात, श्री शुक उवाच तत्प्राचित सिक्न्याम अनुनीत स्वयंभुवा षष्ठीं संजनयामास दुहितृपितृवत्सलाः
संतापलेल्या दक्षाची समजूत ब्रह्मदेवानी घातली. मग 2 वेळेला मुलं निर्माण केली, ती गेली निघून. म्हणून दक्ष प्रजापतींनी 60 कन्या उत्पन्न केल्या. त्या सगळ्या पित्यावर प्रेम करत होत्या. मुली आईबापावर जास्त प्रेम करतात मुलापेक्षा. माझा अनुभव आहे ना, मला 5 मुली येतात. बापाला नुसतं पडसं आलंय म्हणून मुली धावत येतात. आणि मुलं इस्टेटीची वाट बघत बसतात, केव्हा एकदा बाप जातोय आणि माझ्या नावावर होती सगळी इस्टेट. तसं मुलीचं नसतं. त्या सगळ्या दक्ष प्रजापतीवर प्रेम करीत होत्या. त्यापैकी दक्षाने 10 कन्या धर्मऋषीला दिल्या, 13 कश्यपाला दिल्या, 27 चंद्राला दिल्या, 2 भूतदेवांना दिल्या आणि 2 अंगिराला दिल्या, 2 कृशाश्वाला दिल्या आणि 4 तार्क्ष नावाच्या कश्यपाशी विवाह करून दिल्या. परीक्षित राजा, तू या दक्षकन्या ज्या झाल्या 16 त्यांची नावं ऐक. भानू, लंबा, ककुभा, जामी, विश्वा, साध्या, मरुत्वती, वसु, मुहूर्ता, संकल्पा या 10 मुली धर्मऋषीला दिल्या. त्यापैकी भानूचा मुलगा देवऋषभ, त्याचा मुलगा इंद्रसेन, लंबाचा मुलगा विद्योत, त्याचा मुलगा मेघसमुदाय, ककुभेचा पुत्र संकट, त्याचा कीकट, कीकटाचे पुत्र म्हणजे सर्व किल्ल्यांचे अभिमानी देव, जामीच्या पुत्राचे नाव स्वर्ग, त्याचा पुत्र नंदी, विश्वाचे पुत्र विश्वेदेव, त्यांना कोणी संतान झालं नाही, साध्येपासून साध्यगण, त्याचा पुत्र अर्थसिद्धी, मरुत्वतीचे 2 पुत्र मरुत्वान आणि जयंत. जयंत हा वासुदेवाचा अंश होता, त्याला उपेंद्र असंही म्हणतात. मुहूर्ता नावाच्या मुलीचे पुत्र हे अभिमानी, मुहूर्ताचे अभिमानी देव उत्पन्न झाले. आपापल्या मुहूर्तावर जीवाना कर्मानुसार ते फळं देतात. संकल्पेचा मुलगा संकल्प, त्याचा काम. वसूचे 8 पुत्रही वसू झाले. त्या वसूची नावं ऐका. अष्टवसू आहेत ना, त्या अष्टवसूची नावं दिलेली आहेत. द्रोण, हाच द्रोण नावाचा वसू नंदराजा झाला, पुढे दशमस्कंदात येणार आहे. प्राण, ध्रुव, अर्क, अग्नी, दोष, वसू आणि विभावसू. ह्याचा द्रोण नावाचा जो वसू आहे, द्रोणाचार्य वेगळे, हा द्रोण हा वसू आहे. द्रोणाच्या पत्नीचं नाव अभिमती, तिच्यापासून हर्ष, शोक, भय इत्यादी उत्पन्न झाले. प्राणाची पत्नी ऊर्जस्वती, तिला सह, आयु आणि पुरोजव नावाचे 3 पुत्र झाले. ध्रुवाची पत्नी धरणी, हा ध्रुव वेगळा, उत्तानपादाचा ध्रुव वेगळा. तिला अनेक नगरांच्या अभिमानी देवता उत्पन्न केल्या. अर्काची पत्नी वासना, तिला तर्ष वगैरे पुत्र झाले. अग्नी नावाच्या वसूची पत्ना धारा, तिला द्रविणक आणि पुष्कळ पुत्र उत्पन्न झाले. कृत्तिका पुत्र स्कंध अग्नीपासून उत्पन्न झाला, त्याच्यापासून विशाख. दोघांची पत्नी शर्वरी, हिच्यापासून शिशुमाराचा जन्म झाला. तो आकाशामध्ये शिशुमाराचं आपण वर्णन वाचलं पंचमस्कंदामध्ये. वसूची पत्नी अंगिरसी, हिच्यापासून शिल्पकलेचा अधिपती विश्वकर्मा झाला. विश्वकर्माची भार्या कृती, हिला चाक्षुष नावाचा मनू झाला. त्याचे पुत्र विश्वेदेव आणि साध्यगण झाले. विभावसूची पत्नी उषा, तिला 3 पुत्र झाले, विष्ट, रोचिष, आतप. त्यापैकी आतपाचा मुलगा पंचयाम, त्याच्यामुळे सर्व प्राणी आपल्या कामाला लागतात. भूताची पत्नी स्वरूपा, हे भूत म्हणजे आपण भूत पाहतो ते नव्हे, हे ते भूत हे नाव आहे, कळलं का? हां. तिने कोट्यावधी रुद्रगण निर्माण केले. त्यामध्ये रैवत, अज, भव, भीम, वाम, उग्र, वृषाकपी, अजयकपाद, आहिर्बुध्य, बहुरूप, महान हे 11 जण मुख्य आहेत. भूताची दुसरी पत्नी भूता, हिच्यापासून भयंकर भूत आणि विनायक इत्यादींचा जन्म झाला. हे सर्वजण 11वे प्रधान रुद्र यांचे पार्षद आहेत. अंगिरा प्रजापतीची पहिली पत्नी स्वधा, हिने पितृगणांना उत्पन्न केलं. दुसरी पत्नी सती,
हिने अथर्वांगिरस नावाच्या वेदाचाच पुत्ररूपाने स्वीकार केला. कृशाश्वाची पत्नी आर्ची, तिला धूमकेशू झाला. धिषणेला 4 पुत्र झाले, वेदशिरा, देव, वयुन आणि मनु. तार्क्ष नाव धारण करणाऱ्या कश्यपाला 4 मुली दिल्या होत्या. त्यामध्ये विनता, कद्रू, पतंगी आणि यामिनी. पतंगीपासून पक्षी निर्माण झाले, यामिनीपासून टोळ निर्माण झाले, विनतेपासून गरुड निर्माण झाला. म्हणून गरुडाला काय म्हणतात? वैनतेय. असा आईचं नाव लावा म्हणतात ना, पण सगळे महापुरुष आपल्या आईच्या नावानेच प्रसिद्ध आहेत. यांना आत्ता अक्कल आली आईचं नाव लावून. आता विनितेचा मुलगा, त्याचं नाव वैनतेय. अर्जुन कुंतीचा मुलगा, त्याचं नाव कौंतेय. कृष्ण यशोदेचा मुलगा, यशोदानंदन. सगळ्यांनी आपल्या आईचं नाव धारण केले. काय दाखल्यावर लावलं म्हणजे आईचं नाव येतं काय? हा, मुलाच्या तोंडामध्ये सतत आईचंच नाव असतं. ठेच लागलं तरी सुद्धा आई म्हणतो, तो बाप म्हणत नाही. आईची महती आमच्या संस्कृतीनं जेवढी गायलेली आहे तेवढी जगात कुणी गायलेली नाही. त्याच्यावर मी पुस्तकच लिहिलं आहे, मातृमहिमा नावाचं. ते संपलं आता, छापायला गेले, चातुर्मास संपायच्या आत येईल. त्याच्या 6 आवृत्त्या संपल्या. महाराष्ट्रात माणसं घरी येऊन घेऊन जातात, कुठल्याही दुकानात न ठेवता पुस्तकं घेऊन जात आहेत. कारण आईचं प्रेम आहे लोकांना, हेचं कारण. विनतेचा मुलगा गरुड, हे भगवंताचं वाहन झाला. विनेतेचा दुसरा मुलगा अरुण, तो सूर्याचा सारथी झाला. कद्रूपासून नाग उत्पन्न झाले. कृत्तिका इत्यादी 27 नक्षत्र चंद्राच्या पत्नी. या 27 पत्नीला सोडून रोहिणीवर त्याचं प्रेम होतं, म्हणून दक्षाने चंद्राला शाप दिला, तुला क्षयरोग होईल. म्हणून शाप झाला आणि संतान त्याला झालं नाही. मग पुन्हा त्या दक्षाला चंद्राने प्रसन्न करून घेतलं सासऱ्याला, आणि मग त्यांनी वर दिला, कृष्ण पक्षामध्ये फक्त क्षीण होशील, शुक्ल पक्षामध्ये पूर्ण होशील. आता तू कश्यपाच्या पत्नीची नाव ऐक. कश्यपाला ज्या दिती, आदिती वगैरे ज्या मुली दक्षाने दिल्या, त्यामध्ये त्यांच्यापासून ही सगळी सृष्टी निर्माण झाली. आदिती, दिती, दनू, काष्ठा, अरिष्ठा, सुरसा, इला, मुनी, क्रोधवशा, ताम्रा, सुरभी, सरमा आणि तिग्मी. यापैकी जलचर जंतू हे तिमीचे पुत्र आहेत आणि वाघ इत्यादी हिंस्र पशु हे सरमेचे आहेत. म्हशी, रेडे, गाय, बैल हे जे 2 खूर असणारे सुरभीचे पुत्र आहेत. ससाणा, गिधाड, शिकारी वगैरे तांबरेची संताने आहेत. आणि मुनीपासून अप्सरा उत्पन्न झाल्या. क्रोधवशेपासून दंदशुक इत्यादी साप, विंचू निर्माण झाले. इलेपासून झाडे, वेली इत्यादी निर्माण झाले. सुरमेपासून राक्षस निर्माण झाले. अरिष्ठेपासून गंधर्व निर्माण झाले. काष्ठेपासून घोडे निर्माण झाले. दनूला 61 पुत्र झाले. त्यामध्ये द्विमूर्धा, शंबर, अरिष्ट, हयग्रीव, विभावसु, अयोमुख, शंकुशरा, स्वरभानु, कपिल, अरुण, पुलोमा, वृषपर्वा, एकचक्र, अनुतापन, धूम्रकेश, विरूपाक्ष, विप्रचित्ती आणि दुर्जय. त्यापैकी काही 60 काही सांगितलेले नाही. स्वरभानूची कन्या सुप्रभा, हिला नमुची, आणि वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा, हिच्याशी ययातीने विवाह केला. दनूला पुढे वैश्वानर, दनूचा पुत्र वैश्वानर, याला 4 सुंदर कन्या झाल्या. त्यांची नावं उपदानवी, हयशरा, पुलोमा, कालका. त्यापैकी उपदानवी बरोबर हिरण्याक्षाचा आणि हयशरा बरोबर क्रतूचा विवाह झाला. भगवान कश्यपानी वैश्वानराच्या पोटी जन्मलेल्या 2 कन्या पुलोमा आणि कालका हिच्याशी विवाह केला. त्याच्यापासून पौलोम आणि कालकेय नावाचे 60,000 दानव निर्माण झाले. त्यांचं दुसरं नाव होतं निवात कवच. ते पात्रामध्ये बघितलं आपण, पात्रामध्ये राहतात. ते यज्ञामध्ये विघ्न निर्माण करतात. परीक्षिता, तुझे आजोबा अर्जुन
यांनी इंद्राला प्रसन्न करण्याकरता निवात कवचांचा नाश केला. विप्रचित्तीला सिंहिकेपासून 101 पुत्र झाले. त्यापैकी सर्वात मोठा राहू, तो ग्रहामध्ये त्याची गणना होते, त्याला 100 पुत्र झाले. त्यांचे नाव केतू असे होते. आता महत्वाचा आदिती. आदिती नावाची जी कश्यपाची भार्या आहे, या सगळ्या 13 भार्या दक्षाच्या कन्या आहेत. इतरांचे वंश सांगितले. महत्वाचा आता आदितीचा. आदितीला 12 पुत्र झाले, त्यांना 12 आदित्य म्हणतात. आदितीपासून आदित्य हे नाव आलं. आदित्य हे नाव आईपासूनच आले ना. आदितीचे पुत्र म्हणून आदित्य. कोण कोण होते? विवस्वान, आर्यमा, पूषा, त्वष्टा, सविता, भग, धाता, विधाता, वरुण, मित्र, इंद्र आणि त्रिविक्रम म्हणजे वामन. असे आदितीला 12 पुत्र झाले. विवस्वानाची पत्नी संज्ञा हिला श्राद्धदेव, वैवस्वत आणि यमयमीची जोडी निर्माण झाली. संज्ञेने घोडीचे रूप घेऊन अश्विनी कुमाराला जन्म दिला. विवस्वानाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव छाया होते. तिच्यापासून शनैश्चर्य आणि सावर्णी मनू नावाचे 2 पुत्र झाले. शनैश्चर्य म्हणजे शनी. त्याचं नाव सुद्धा नीट लिहिता येत नाही, शनैश्वर लिहितात मूर्ख जण. शनैश्वर नाही आहे, शनैश्चर. शनैही म्हणजे हळूहळू, चर म्हणजे चालतो. शनी या ग्रहाची चाल म्हणजे गती मंद आहे, म्हणून त्याला शनैश्चर म्हणतात. शनी शिंगणापूरला मी गेल्यावर तिथल्या त्या विश्वस्तांना बोलावून सांगितलं, तुमच्या देवाचं नाव जरा शुद्ध लिहा. एवढे करोडो रुपये मिळवत आहे आणि देवाचं नाव कळत नाही तुम्हाला काय आहे ते आपल्या. हे सगळे अशीच ना, जसे आता इथं गाढवा आलीत आपल्या मंदिर समितीत, तशीच तिथं आहेत. शनैश्चर आणि सावर्णी म्हणून असे 2 पुत्र झाले आणि तपती नावाची कन्या झाली. तिने सौवर्णाला पतिरूपाने वरले. आर्यमाची पत्नी मातृका होती. चर्षणी नावाचे तिला पुत्र झाले. कर्तव्य अकर्तव्याच्या ज्ञानाने ते संपन्न होते, म्हणून त्यांच्याच आधारे मनुष्य जातीची कल्पना केली. पूषाला काही संतान झालं नाही. शिव दक्षावर क्रुद्ध झाले तेव्हा पूषा दात दाखवून हसला होता, म्हणून वीरभद्राने दात पाडले होते. तेव्हापासून तो पीठ खात होता. दैत्याची धाकटी बहीण रचना त्वष्ट्याची पत्नी होती. तिला त्या रचनेला सन्निवेश आणि विश्वरूप असे 2 पुत्र झाले. अशा प्रकारे विश्वरूप हा जरी शत्रूचा भाचा होता तरी देवाचा गुरु झाला आणि विश्वरूपाला देवानी पुरोहित केलं. केव्हा पुरोहित केलं त्याची कथा विचारली राजाने. राजोवाच कस्य हेतो परित्यक्ता आचार्येणात्मनस्सुराः एतदा चक्ष्व भगवन् शिष्यायाणमचक्रमं गुरौ. राजाने विचारलं, आचार्य, बृहस्पतीने देवांचा त्याग का केला? मग देवानी कोणता अपराध केला होता? त्या शुकाचार्य म्हणाले, त्रैलोक्याचं ऐश्वर्य प्राप्त झाल्यावर इंद्राला गर्व झाला. सत्तेमुळे गर्व निर्माण होतोच. ज्याला झाला नाही तो महापुरुष समजावा. आपल्या पंतप्रधानाला अजून तरी गर्व झालेला नाही. अजूनही मोठमोठ्या लोकांच्या पाया पडतात, ते स्टेजवर पाया पडतात. हे त्यांच्या नम्रतेची खूण आहे. त्यामुळे तो अधर्माने वागू लागला. एके दिवशी त्याच्या राजसभेमध्ये सगळेजण होते. मरुद्गण, वसु, रुद्र, आदित्य, विश्वेदेव, अश्विनी कुमार, सिद्धचारण, गंधर्व, मुनी, विद्याधर, अप्सरा, किन्नर सगळे होते. स्तुती करत होते. इंद्राच्या स्तुतीचं गायन चालू होतं. डोक्यावर सुंदर छत्र होतं. या सभेमध्ये
इंद्राणीबरोबर तो सिंहासनावर बसला होता. आणि इतक्यात तिथे त्या राजसभेमध्ये देवांचे गुरु बृहस्पती आले. सगळ्यांनी नमस्कार केला, सगळेजण उभा राहिले, पण इंद्र मात्र सिंहासनावरनं उठला सुद्धा नाही. नमस्कार तर दूर राहिला, उठून सत्कार केला नाही, आसनावरून हलला नाही. देवगुरु बृहस्पतींना समजलं की याला ऐश्वर्याचा माज चढला आहे. ते ताबडतोब निघून गेले आणि आपल्या घरी आले. थोड्या वेळाने त्याला पश्चात्ताप झाला.